लाखोंच्या संख्येनं बाप्पाचे भक्त जमलेले आहेत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी। सगळी बाप्पाची भक्त मंडळी अगदी काही मिनिटांमध्ये मुख्य प्रवेशद्वारापाशी लालबागचा राजा पोहोचेल। अतिशय नयनरम्य असं ते दृश्य असतं आणि दुसरीकडे आपण बघतोय की तर मंडळांचे सुद्धा गणपती आता त्याच मार्गावर आहेत। हा लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय, एनडीटीव्ही मराठीवर बघतोय। विसर्जनाची ही मिरवणूक आणि लालबागचा राजा मंडपातनं बाहेर पडून आता मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलेला आहे आणि मुंबईतनंच नव्हे तर राज्यभरातनं देशभरातनं भाविक ह्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहतायत, त्याच्या दर्शनासाठी तिथे पोहोचलेले आहेत। एकदा बाप्पाचं दर्शन घडावं या आशेने या उत्सुकतेने पोहोचलेले आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये या बाप्पाचं दर्शन होणार आहे। लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण बघतोय। मंडपातून बाहेर येईपर्यंत विविध पुष्पहार त्याला घालण्यात आलेले आहेत, त्याच्या चरणी अर्पण करण्यात आलेले आहेत। बाहेर ढोल ताशांचा गजर आहे, भक्तांच्या मुखात गणपती बाप्पा मोरयाचा सुद्धा गजर आहे आणि अर्थात सगळा परिसर हा लालबागचा गुलालानं न्हाऊन निघालेला आहे। लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण बघतोय आपल्या एनडीटीव्ही मराठीवर। आणि हा बाप्पा जेव्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी येईल तेव्हाचं दृश्य हे बघण्यासारखं असतं। तर ही सगळी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोतच, पण आत्ता या क्षणाला वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एनडीटीव्ही मराठी। आणि थेट दृश्य लालबागचा राजा हा मंडपातून बाहेर आलाय आणि त्यानंतर मुख्य दरवाजामधनं बाहेर येत असतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। राजाच्या दर्शनासाठी जमलेली ही अफाट अलोट अशी गर्दी आहे, भाविक मोठ्या संख्येनं जमलेत आणि राजासाठी खास गाडंही।
बाप्पाच्या दर्शनाचा हा अशा पद्धतीनं सोहळा आपण पाहतच राहणार आहोत. सगळ्या मिरवणुका संपूर्ण महाराष्ट्रातल्या पाहत राहणार आहोत. तुर्तास घेतोय एक छोटासा ब्रेक. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि लालबागच्या या राजाच्या दर्शनासाठी जमलेली ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सभामंडपातून आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातूनही लालबागचा राजा बाहेर पडलेला आहे. मागची प्रभावळ सुद्धा आता राजाला जोडण्यात आलेली आहे. गुलाल आणि फुलांची उधळण करत लालबागच्या राजाचा जयघोष सध्या सुरू आहे. तर ठिकठिकाणी लालबागच्या राजाचा असा जयघोष आणि मोठाले हार हे सुद्धा लालबागच्या राजाला परिधान केले जातील. तसंच ठिकठिकाणी गुलालाची आणि पुष्पवृष्टी सुद्धा केली जाईल. तर लालबागच्या राजाची ही मिरवणूक निघालेली आहे. सध्या लालबाग परिसरातलीच ही दृश्य आपण पाहतोय. हळूहळू मुंगीच्या पावलानं ही मिरवणूक पुढे सरकतीये. मात्र बाप्पाची एक छबी घेण्यासाठी खाली आपल्याला मोबाईल सरसावलेले पाहायला मिळत आहेत. या गर्दीतनं केवळ आणि केवळ मोबाईल वरती उचलले गेलेत आणि या राजाची छबी, या वर्षीच्या राजाची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य नागरिक आणि इथे जमलेले भक्तगण करतायत. बागच्या राजाचा जय जयकार होतोय आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहनही केलं जात आहे. बाप्पाचा हार, त्याची फुलं ही या भक्तगणांना प्रसाद म्हणून दिली जात आहेत. इथे उपस्थित असलेल्या अनेकांकडे ही फुलं टाकली जात आहेत. अनेक जण बाप्पाचा आशीर्वाद म्हणून ही फुलं स्वीकारतायत. कारण जे हार बाप्पाला घातले जातात पुढे पुढे ते हार वाढत जातात आणि त्यामुळे हे हार काढून ते हार इतर भक्तगणांमध्ये वाटले जातात. उंचावलेले हे सगळे मोबाईल आहेत बाप्पाची छबी टिपण्यासाठी. 2024चा हा बाप्पा आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सगळे मोबाईल उंचावलेले पाहायला मिळतात. राजाची विसर्जन मिरवणूक लालबागच्या राजाची एक विशेष ओळख आहे आणि या राजाचं वैशिष्ट्य पाहत आपण बघतोय जोरदार असा जयघोष होतो आहे. लालबागचा राजाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातनं अशाच पद्धतीनं जल्लोषात बाप्पाला निरोप दिला जातोय. मात्र बाप्पाला निरोप देत असताना हा जयघोष का? कारण पार्थिव गणेश आहे. या पार्थिव गणेशाची आपण अगदी यथोचित यथासांग पूजा अर्चा केलेली असते. 10 दिवस मनोभावे पूजलेलं असतं आणि म्हणून या पार्थिव गणेशाला निरोप दिला जातो आणि पुढच्या वर्षी लवकर या असं सांगितलं जातं. मात्र जो दशांगुळे उरलेला आहे, म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये व्यापून जो अजून 10 अंगुल्या उरलेला आहे, अशाला पुन्हा या असं सांगणं म्हणजेच तुमचा आमचा आणि या भगवंताचा सद्भाव हा कायम आहे हा सांगण्याचा प्रयत्न आहे आणि आपलं नातं किती घट्ट आहे हे सांगण्याचाच हा प्रयत्न आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे आणि त्यासाठी जमलेली ही अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रभरात असाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये पारंपरिक स्वरूपामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन होताना पाहायला मिळतंय. त्यासाठी पारंपरिक वाद्यांचाच वापर केला जातोय. ढोल ताशाच्या गजरात आणि सनई चौघडांच्या निनादामध्ये बाप्पा जे आहेत ते आपल्या मुख्य मंडपातनं निघतात आणि त्यानंतर ढोल ताशांचा गजर होतो. उपस्थितांमधल्या या तरुणाईमध्ये एक वेगळाच जल्लोष यावेळी पाहायला मिळतो. लोकांना बाजूला होण्याचं आवाहन केलं जातं, विनंती केली जाते.
आणि बाप्पाची ही मूर्ती हळूहळू पुढे सरकताना पाहायला मिळते. एकोणीसशे 34 पासून विराजमान लालबागचा राजा, ज्याची ख्याती काही निराळी. कोळी बांधवांचा हा राजा म्हणून त्याची खरी ओळख. मात्र स्वातंत्र्यानंतर एक वेगळ्या पद्धतीनं लालबागच्या राजाचं स्वरूप पाहायला मिळालेलं होतं. बाप्पाची ही मिरवणूक आपण पाहतोय. भायखळा स्टेशन ते नागपाडा जंक्शन, भायखळ्यातनं मिरवणूक खडा पारसी जंक्शनकडे जाते आणि तिथनं क्लिअर रोड मार्गे नागपाडा जंक्शनवरती येते. नागपाडा जंक्शन ते गोल देवल नागपाडा इथनं लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही गोल देवळाकडे जाते. दोन दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. इकडे पुण्यात सुद्धा गणपती बाप्पांचा विसर्जन मिरवणुकीचा एक वेगळा सोहळा, वेगळा थाट पाहायला मिळतोय. दोन दृश्य एकीकडे गिरगावमध्ये सुद्धा विसर्जन सोहळा जो आहे तो पार पडतोय. शाडू मातीची बनलेली अशी मूर्ती आणि त्याचबरोबरीनं आपण ही दृश्य पाहतोय. लालबागचा राजा जिची मिरवणूक निघते त्यावेळेला मोठ्या संख्येनं हे स्थानिक तिथे जमा होतात. केवळ स्थानिकच नव्हे तर संपूर्ण देशभरातनं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लोक इथे जमतात. कारण थेट दर्शन जे आहे ते लालबागच्या राजाचं इथे घेता येतो. लाखो भाविकांचं आकर्षण असलेला लालबागचा राजा, ज्याची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. लाखो भाविक इथे दर्शनासाठी रोज हजेरी लावतात. त्यामुळे साधारण 20 ते 25 लाख भाविक हे या 10 दिवसांच्या कार्यकाळात बाप्पाचं दर्शन घेतात. वेगवेगळ्या मंडळांच्या मूर्ती आता मंडपातनं बाहेर पडल्यात आणि विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे. ज्यांना लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं शक्य होत नाही ते विसर्जन मिरवणुकीसाठी खास जातात आणि या विसर्जन मिरवणुकीतनं राजाचं दर्शन घेतात. विसर्जनाचा मार्ग हा गणेशनगर, लालबाग, गरमखडा जंक्शन इथून उजवं वळण घेऊन नॉर्थ बॉन्ड, डॉक्टर BA रोड इथून भारतमाता जंक्शन इथनं पुन्हा उजवं वळण घेतलं जातं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडनं गरमखडा जंक्शनला उजवं वळण घेतलं जातं. पुढे साने गुरुजी मार्गानं चिंचपोकळी ब्रिजवरून आर्थर रोड नाका, नामजोशी मार्गानं बकरी अड्डा, एस ब्रिज चौक, भायखळा रेल्वे स्टेशन, घोडके चौक, अग्निशमन दलासमोरनं खडा फारसी जंक्शन इथून ही मिरवणूक जाताना आपल्याला पाहायला मिळते. खडा फारसी जंक्शन, क्लिअर रोड, नागपाडा जंक्शन, 2 टाकी रोड, संत सेना महाराज मार्ग, सुतार गल्ली, माधवबाग, BP रोड, ऑपेरा हाऊस आणि मग गिरगाव चौपटी असा हा विसर्जनाचा मार्ग पाहायला मिळतो. गिरगाव चौपाटीवरती पोहोचायला खरं तर लालबागच्या राजाला दुसरा दिवस उजाडतो. एकीकडे सूर्योदय होत असतो आणि दुसऱ्या बाजूनं लालबागचा राजा हा अथांग समुद्रामध्ये विसर्जित होताना पाहायला मिळतो. सध्या ही दृश्य पाहायला मिळत आहेत. लालबागचा राजा मार्गस्थ झाल्यानंतर आता बाकीचे जे गणपती आहेत ते सुद्धा या परिसरातनं हळूहळू पुढे सरकत आहेत. लवकर विसर्जन व्हावं अशी खरं तर अपेक्षा आहे. 11:30 पर्यंत भरती सुरू होणार आहे. समुद्रामध्ये हायटाईड आहे आणि 11:30च्या आत, रात्री 11:30च्या आत जितके जास्त विसर्जन होतील तितकं योग्य असेल अशा सूचना खरं तर करण्यात आलेल्या आहेत. शॉप बिल्डिंग या परिसरामध्ये पुष्पवृष्टी करण्यासाठी खरं तर हा परिसर प्रसिद्ध आहे. शॉप बिल्डिंग परिसरामध्ये जोरदार पुष्पवृष्टी केली जाते. कॉटनचा राजा, कॉटन किंग इथून आलेला गणपती बाप्पा हा देखील
लालबागच्या राजाची मिरवणूक निघालेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी ही लालबागच्या राजाची एक छबी पाहण्यासाठी झालेली पाहायला मिळते.